रोज पावसाची वाट पाहून पाऊस काय येत नाही. सकाळी सकाळी वाटतं की आज वातावरण चेंज आहे, आज तरी पाऊस येईल. बघा आज पण ढगाळ होतं थोडं. आणि हे बघा सकाळ सकाळी मेकअप. तुम्ही केलात का असा मेकअप कधी? आम्ही तर कधी पण आता जेव्हा हातात ब्रश आला तेव्हा असं आमचं चालू असते. आधी आम्ही छोटं होतो तेव्हा असं आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. परंतु आजकालच्या मुलांना सर्वच कळते. त्यांना सांगायची अजिबात गरज पडत नाही. कोण कोण इकडं पावसाने हजेरी लावली ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण आमच्याकडे तर आणखीन पाऊस नाही आला. आम्ही तर वाट बघून आहोत की कधी पाऊस येईन आणि कधी थंड वातावरण होईल. एवढं जास्त गरम आहे ना की खूप जास्त. कधी कधी शिरवाळ पण पडते परंतु असं थंड अजिबात वाटत नाही. एकदमच जास्त गरमी होत आहे आणि अचानकच आज दुपारचं थोडं हवा सुटली होती. वाटत होतं की पाऊस येईल संध्याकाळचा, परंतु तसं काही नाही. एकदमच क्लिअर वातावरण आहे. असंच थोडं म्हणजे आभाळ आल्यासारखं होते, हवा सुटते आणि पाऊस काही येत नाही आहे. तेच म्हटलं मग आता काय करायचं? थोडा वेळ होता. रिकामं बसून मला काही करमत नाही. मग काय करू म्हणून विचार करत होते, तर मग चला म्हटलं मशीनसाठीच आपल्या काहीतरी करून बघू. कारण मला झोप येत नाही दिवसाची आणि आता दोघी पण झोपल्या होत्या, तर म्हटलं थोडा वेळ आहे तर आपण काहीतरी बनवून बघूयात. तर मोठी पिशवी नव्हती, छोटीच होती, तर त्याच्यामध्येच म्हटलं बनवून बघूयात. जमलं तर जमलं. एक साईडचा कोपरा मी सारखं माप काढून कट करून घेतला आणि त्याला शिलाई करून घेतली. या महिन्यामध्ये सारखी हवा सुटत राहते त्याच्यामुळं म्हटलं सारखी धूळ घरात येत राहते तर मशीन खराब होऊ नये म्हणून मी त्याच्यासाठी जुगाड करायचा प्रयत्न केला. परंतु मोठी पिशवी नव्हती म्हणून मी छोट्याच पिशवीत जुगाड केला. पण छान जमलं. एक साईडचा भाग पूर्ण कट करून घ्यायचा आणि जे बॅक साईड राहते ना तिकडं सारखं माप काढून चौकोन असं कापून घ्यायचं आणि नंतर मग त्याला शिलाई करून घ्यायची. आता मी पहिली वेळेस बनवलं त्याच्यामुळे तुम्हाला मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर नाही केलं, पण नेक्स्ट वेळेस नक्की शेअर करेन. तर चला भेटू.